नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपल्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या 5 जागा जाहीर केल्या. त्यात अर्थातच बारामतीवरून सुप्रिया सुळे, शिरूरहून डॉक्टर अमोल कोल्हे, दिंडोरीहून एक नाव तुमच्या कदाचित माहितीचं नसावं, ते आहे भास्कर भगरे, आणि निलेश लंके हे दक्षिण अहमदनगरवरून निवडणूक लढतायत सुजय विखे पाटलांच्या विरोधात, म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये. आणि अमोल काळे यांच्या विरोधात मैदानात असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे, ते म्हणजे आढळराव पाटील, जे कधी शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून गेले होते. आणि ही जागा अजित पवार यांनी मागितली म्हणून आढळराव पाटलांना अजित पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला. म्हणजे शिरूरहून अमोल काळे, दक्षिण अहमदनगरवरून निलेश लंके आणि दिंडोरीवरून भास्कर भगरे, बारामतीवरून सुप्रिया सुळे. आता मी एक नाव शेवटचं घेतोय आणि ते म्हणजे वर्ध्याहून अमर काळे निवडणूक लढतायत लोकसभेची. या 5 जागांवर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत लोकसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये. म्हणजे 5 जागा, पण त्यातली एक जागा अशी आहे जिथून महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात होते. पहिला टप्पा हा विदर्भाचा टप्पा आहे, पण पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा आधी नागपूर, चंद्रपूर आणि त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्धा हा अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. मी अमर काळे यांचा उल्लेख यासाठी करतो की ते आर्वीचे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांचे वडीलही डॉक्टर शरद काळे हे राज्यमंत्री राहून चुकलेत आणि बराच काळ ते विधानसभेचे सदस्यही होते. वर्धा हा काँग्रेससाठी तसा बालेकिल्ला 1952 पासून तर 2004 पर्यंत सातत्यानं काँग्रेस या जागेवरून लढत राहिलाय. म्हणजे एकूण 17 लोकसभेच्या निवडणुका काँग्रेसनं लढल्या. 18वी लोकसभेची निवडणूक मात्र काँग्रेस लढत नाहीये. ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून अमर काळे लढतायत. कालच अमर काळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथले स्थानिक नेते हे नाराजही झाले आणि नाराजीची कारण ही अत्यंत नैसर्गिक आहे. शरद पवार यांनी समजूत काढली आणि त्यांच्याच खांद्यावर अमर काळे यांच्या निवडणुकीची जबाबदारी टाकली. त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे सुरेश देशमुख. प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या मोठ्या प्रमाणात संस्था, संघटना आणि वर्धेचे ते एक वेळा आमदारही राहून चुकलेत. अनेक वेळा आमदारकीची निवडणूक ते हरले सुद्धा. हे एक मोठं प्रश्न जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होतं जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसपासून वेगळा झाला आणि नव्या पक्षाची स्थापना झाली. तसे ते अजित पवारांच्याही जवळचे, पण अजित पवारांच्या गटात मात्र ते गेले नाही आणि ते शरद पवारांसोबत राहिले. त्यांच्या मुलाचं नाव सुद्धा चर्चेत होतं, पण त्यांच्या मुलाला देखील तिकीट मिळालेलं नाही. ते तिकीट मिळालं अमर काळे यांना. आता नेमकं काय झालं वर्ध्याच्या या राजकारणात? काँग्रेसचे नेते हे नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटले. मल्लिकार्जुन खरगे यांनी आश्वासनही दिलं काँग्रेसच्या तिथल्या स्थानिक नेत्यांना की ही जागा आपल्याकडेच राहील. मात्र वरच्या पातळीवरती वेगळी चर्चा सुरू होती आणि शेवटी एक नीट उमेदवार असा मिळत नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या तिकिटावर दावा ठोकला. आधी माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांना गळ घालण्यात आली, त्यांनी माघार घेतली आणि शेवटी अमर काळे हे लोकसभेच्या निवडणुकीत आता उभे राहिलेले आहेत. या संदर्भात अत्यंत विस्तारानं आपण चर्चा करतोय. ज्येष्ठ पत्रकार आणि नवराष्ट्र या विदर्भातल्या महत्वाच्या वर्तमानपत्राचे ते वर्धा जिल्हा प्रतिनिधी आणि यापूर्वी ते दैनिक सकाळ पासून तर देशोन्नती आणि अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी पत्रकारिता केली. वर्धा जिल्ह्याच्या पत्रकारितेत अत्यंत गाजलेलं नाव, सातत्यानं बेधडक विश्लेषण त्यांचं कायम हे वर्तमानपत्रातनं त्या वाचायला लोकांना मिळतं आणि अत्यंत सडेतोड मांडणी त्यांची असते. खूप स्वागत आहे प्रवीणजी आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा. माझा आवाज आपल्याला पोहोचतोय प्रवीणजी? आपला आवाज येऊन राहिला मला. नमस्कार. हा, नमस्कार.
तर विस्तारानं थोडी वर्ध्याच्या लोकसभेच्या संदर्भामध्ये मतदारसंघाबाबत आपण मी मांडणी केली, पण आता मुळात मला बऱ्याचशा गोष्टी या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहे. काँग्रेसलाही तिकीट का मिळाली नाही आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसला का मिळाली, यातून आपल्याला पुढे ही चर्चा पुढे घेऊन जायची आहे. हो, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे अनेकांना प्रश्न पडला की ज्या काँग्रेसला वर्धा जिल्ह्याने बळ दिलं, वर्धा मतदारसंघाने बळ दिलं, ती जागा का बरं काँग्रेसने सोडली? तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा निवडणुकी चाहूल लागली होती आणि प्रत्येक मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी काँग्रेसने सुरू केली होती, त्या काळामध्ये राज्यमंत्री राहिलेले आणि विद्यमान आमदार असलेले रणजित कांबळे, त्यानंतर माजी आमदार अमर काळे, प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष चारुलता टोकस, अशा महत्वाच्या नेत्यांनी इथून लढण्यास नकार दिला होता. आणि ही जागा आपल्याकडे उमेदवार नाही, आपल्याकडे योग्य उमेदवार आपल्या वर्धा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून लढायला नाही, ही भूमिका त्यांनी वरच्या पातळीवर मांडल्यामुळं ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीला सुटली. मग राष्ट्रवादीला सुटल्यानंतर अनेक वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणातून टीका झाली. प्रचंड प्रमाणात निघून आलं की काँग्रेसने ही ज्या सेवाग्राम प्रेरणास्थळातून त्यांना सतत ऊर्जा मिळत आली आहे, त्या ठिकाणची जागा यांनी काय सोडली, असे प्रश्न जेव्हा बाहेर यायला लागले आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा नाराजीचं सावट उमटायला लागलं, तेव्हा हेच नेते रणजित कांबळे यांना सोडून इतर नेते मुंबईला, दिल्ली दरबारी गेले, तिथे मांडणी केली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि एकदाची जागा शरद पवार गटाला राष्ट्रवादीला गेल्यानंतर त्यांना पुन्हा रिक्वेस्ट करून ती जागा परत त्यांच्याकडून घेणं हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना योग्य वाटलं नाही. त्यामुळे ही जागा जी आहे ती कायम राहील राष्ट्रवादीकडे. अगदी. आता मुळात मुद्दा असा आहे की तुम्ही सांगितलं की वर्ध्यातले जितके काही नेते होते काँग्रेसचे, म्हणजे आहेतच अर्थात, त्यातले काही माजी आमदार तर काही आमदार, आणि यात काही नेते जे पक्ष संघटनेचं सातत्यानं काम करत राहिले. चारुलताराव टोकस यांनी निवडणुकी यापूर्वी लढवली होती, पण अमर काळे त्याही वेळेला होती. त्यावेळी अमर काळे यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला. पण मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन ही निवडणूक ते लढतायत, हे गणित काही कोडं थोडं समजत नाही. काही दिवसांपूर्वी काय झालं होतं की एक शिष्टमंडळ ऍडव्होकेट चारुलता टोकस यांच्या नेतृत्वात, त्या शिष्टमंडळामध्ये अमर काळे होते, ऍडव्होकेट चारुलता टोकस होत्या, त्यानंतर शैलेश अग्रवाल होते, शेखर शेंडे होते, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे होते. तर हे लोक मुंबईला गेले, तिथे नाना पटोलेंपासून बाळासाहेब थोरातांपर्यंत मोठ्या नेत्यांना भेटलेत. आपली भूमिका सांगितली की आपला काँग्रेस हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि महात्मा गांधींची कर्मभूमी आहे. या भूमीतून काँग्रेसच्या अनेक आंदोलनांना बळ मिळालं. चले जाव सारखी ऐतिहासिक आंदोलन जे आहे ते याच भूमीतून सुरू झालं. असे अनेक दाखले त्यांनी दिले, काही वर्तमानपत्रांची कात्रणं दाखवली त्यांनी आणि जोरकसपणे बाजू मांडली. तिथून त्यांनी आपला मोर्चा जो आहे तो दिल्ली दरबारी वळवला. पक्षाध्यक्ष खरगे साहेबांना ते भेटले, त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. त्यांनी आश्वासन दिलं, मात्र हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने वर्धेची जागा लढवायची हे निश्चित केलं होतं. त्या बदल्यामध्ये गोंदिया मतदारसंघ जो आहे, गोंदिया भंडारा जो मतदारसंघ आहे, तिथे प्रफुल्ल पटेलांचं जे नाव मोठं प्रस्त जे होतं शरद पवारांसोबत, ते अजित पवारांकडे गेल्यामुळं ती जागा जी आहे ती काँग्रेसला सुटली. आणि त्या बदल्यात कोणती जागा मग हवी आहे, तर मग वर्धेवर नजर गेली आणि वर्धेची जागा विदर्भातून एकमेव जागा राष्ट्रवादीला मिळाली शरद पवार गटाला, आणि ती जागा ते सोडायला तयार नव्हते. त्यामुळे त्यावेळेस शरद पवारांनी जो निर्णय घेतला होता त्यावेळेस की वर्धा आपण आपल्याकडे ठेवू, तोच त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला. दुसरं असं की अमर काळेंनी स्वतः त्यावेळेस नकार दिला होता लढायला सुरुवातीला. त्यानंतर जे शिष्टमंडळ, काँग्रेसचं स्थानिक नेत्यांचं शिष्टमंडळ भेटायला गेलं, त्या शिष्टमंडळाने तिथे मांडणी केली आणि सांगितलं की मी एकटाच नाही, अमर काळेंनी सांगितलं मी एकटाच नाही, तर शैलेश अग्रवाल, शेखर शेंडे, नरेशचंद्र ठाकरे हे सुद्धा लढायला तयार आहेत. आमच्या चौघांपैकी कोणालाही उमेदवार करा. मात्र ती मागणी जी आहे ती मान्य होऊ शकली नाही. प्रश्न असा आहे की काँग्रेसला उमेदवारी मिळत नाही,
पण एकदा जे डोक्यात गेलं की आपल्याला उमेदवारी लढायची आहे, हा म्हणजे येतो येतो मध्ये थोडी तांत्रिक अडचण झाली. ते सर. माझा प्रश्न असा आहे की अमर काळे हे चारुलताराव टोकस यांच्यासोबत मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले यांना भेटले, बरोबर आहे. पण त्यावेळेला त्यांचा आग्रह होता की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ नका. मग ज्यावेळी ते असं म्हणतायत आणि तेच नेते आहेत, तेवढेच नेते आहेत, शेखर शेंडे सुद्धा होते, हेच नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे तिकीट मिळू नये म्हणून आग्रही होते. पण असं असताना त्यांना याची जाणीव होती की जर ही जागा काँग्रेसकडे राहिली परंपरेप्रमाणे तर याच नेत्यांमधून कुणाला तरी उमेदवारी द्यावी लागेल आणि त्यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागेल. मग ही जाणीव असून देखील मग त्यांनी नकार का दिला त्या सर्व नेत्यांनी? त्यांची काही अशी इच्छा होती की बाहेरच्या जिल्ह्यातनं इथे आयात उमेदवार करायचा आणि त्याला निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडायचं आणि मग तेच अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आणि त्यांनी ती निवडणूक लढवली? हे थोडं समजून सांगा. कसं झालं की विदर्भामध्ये एक जागा जी आहे ती राष्ट्रवादीला द्यायचीच होती महाविकास आघाडीमधून, आणि ती जागा जर गोंदियामध्ये प्रश्न उरलेला नव्हता, प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांसोबत गेल्यामुळे तिथे राष्ट्रवादीचं म्हणजे अस्तित्व फारसं उरलेलं नव्हतं शरद पवार गटाचं. त्यामुळं मग वर्ध्याची जागा काँग्रेसकडूनच त्यांना वरिष्ठ पातळीवरून सजेस्ट करण्यात आली की तुम्ही वर्धेची जागा राष्ट्रवादीला आम्ही सोडू, तुम्ही घ्या. त्याचं कारण काय नेमकं, तर इथल्या ज्या स्थानिक नेत्यांनी, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी जे सांगितलं होतं की आमच्यापैकी लढायला कोणीच तयार नाही आणि काँग्रेसकडे उमेदवार नाही, ही जी भूमिका मांडण्यात आली मुंबईला आणि दिल्लीला, त्यामुळं मग वरिष्ठ नेत्यांनी असा निर्णय घेतला की वर्धा हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावं आणि तसा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की माजी मंत्री अमरावतीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शरद पवारांचे निकटवर्तीय हर्षवर्धन देशमुख यांचं नाव पुढे आलं आणि बरंच त्यांनी काम सुद्धा सुरू केलं. पवार साहेबांनी सांगितल्यानंतर त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, चर्चा, संवाद असं सगळं सुरू केलं होतं. मात्र अंतर्गत विरोध वर्धा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीकडून काही नेत्यांनी त्यांना पक्षांतर्गत विरोध सुरू केला की बाहेर जिल्ह्यातला नको उमेदवार. एक तर त्यांचा वयाचा प्रश्न पुढे मांडण्यात आला, दुसरा विषय मांडण्यात आला की त्यांच्यासाठी वर्धा जिल्हा नौखा आहे. अमरावतीमधले 2 विधानसभा मतदारसंघ जरी असले तरी 4 मतदारसंघांमध्ये त्यांची ओळख नाही या मतदारांना. मग असा कॅन्डिडेट देण्यापेक्षा जिल्ह्यातलाच कॅन्डिडेट द्या, ही जी भूमिका मांडण्यात आली त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली निवडणूक लढण्यापासून आणि मग उमेदवाराचा शोध सुरू झाला. त्या शोधामध्ये अमर काळेंचं नाव पुढे आलं. दुसरी पार्श्वभूमी अशी आहे यायला की अमर काळेंचे सख्खे मामा हे अनिल देशमुख आहेत आणि माजी गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख हे विदर्भातले राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. मोठे नेते म्हणण्यापेक्षा एकमेव बडे नेते आहेत असं आपण आजच्या घडीला म्हणू शकतो. आणि दुसरी एक मी तुम्हाला आठवण सांगतो की 18 वर्ष केंद्रामध्ये कृषी मंत्री होते अण्णासाहेब शिंदे. अण्णासाहेब शिंदे यांचे थोरले चिरंजीव, त्यांचं नाव मला वाटतं अशोक शिंदे, आणि अशोक शिंदे यांच्या कन्या आहेत मयुरा. म्हणजे तुम्हाला नातं लक्षात येईल. अमर काळे यांच्या पत्नी मयुरा आहेत आणि मयुरा या अशोक शिंदे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. मयुरा यांच्या वडिलांचं नाव आहे अशोक शिंदे आणि अशोक शिंदे यांचे वडील अण्णासाहेब शिंदे हे काँग्रेसमधलं एक बडप्रस्थ होतं आणि ते केंद्रामध्ये 18 वर्ष कृषी मंत्री होते. असा हा सगळा सिलसिला, त्या अर्थानं शरद पवारांची आणि शिंदे कुटुंबियांची खूप जवळीक आहे. म्हणजे अशोक शिंदे हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे होते आणि मला हेही माहिती मिळाली की मयुरा यांनी असं सांगितलं की शरद पवार यांच्या कुटुंबियांशी आमचे कौटुंबिक संबंध कायम राहिले आणि अण्णासाहेब शिंदे यांच्या प्रतिष्ठानचे शरद पवार हे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि याच शिंदे प्रतिष्ठाननी काही निधी हा मयुरा यांना आर्वी तालुक्यामध्ये काम करण्यासाठी दिला होता. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काम करायचं होतं आणि आपण पाहिलं की बचत गटाचं काम मयुरा यांचं खूप चांगलं आहे वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यामध्ये, जिथे त्यांचे पती सक्रिय राजकारणात आणि तिथेच ते आमदार सुद्धा होते. तर मयुरा यांना याच शिंदे प्रतिष्ठानकडून, जो त्यांच्या घरातलाच प्रतिष्ठान आहे पण त्याचे अध्यक्ष शरद पवार आहे आणि अध्यक्ष या नात्यानं त्यांना तो निधी मयुरा यांना द्यायचा होता आणि तो त्यांनी दिला. तर आताच्या शरद पवारांना हा संदर्भ माहित असेल पण तो राजकारणात असा योगायोग जुळून आला आणि जावई बापूचा मान आपल्याला राखायचा आहे असं म्हणत
शरद पवार यांनी नाराज नेत्यांची मनधरणी केली, म्हणजे त्यांना कन्व्हिन्स केलं, समजावून सांगितलं. त्यात सुरेश देशमुख असतील, त्याशिवाय सुधीर कोठारी असतील, नरेश ठाकरे असतील, आणि दुसरं म्हणजे प्राध्यापक राजू तिमांडे जे हिंगणघाटचे आमदार होते समीर कुणावार यांच्या आधी. तर असं सगळं झालं. पण आता मुळात खूप काही वेगळ्या पक्षात अमरगाळे गेले असं नाही. जे जे तह आपल्याला लोकसभा मतदारसंघात सातत्यानं पाहायला मिळते, म्हणजे उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये अजित पवार यांना ती जागा हवी होती, पण ती जागा काही त्यांना आता मिळणार नाही. ती जागा उदयनराजे भोसले यांना मिळणार आहे. तर हा एक राजकीय तह निवडणुकीच्या मैदानात आपल्याला सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोच आहे. तर हा राजकीय तह असेल काँग्रेससाठी, म्हणून ते 17 निवडणुका ज्या काँग्रेसनं लढल्या 1952 पासून, एक नाव मला लक्षात येतंय की श्रीमंत नारायण अग्रवाल 1952 साली ते खासदार झाले. त्यानंतर 1962 साली कमलनयन बजाज झाले, आणि चुकून संदर्भ म्हणून मी 1977 ला संतोषराव गोडे, 1984 ला वसंत साठे. म्हणजे जर आपल्या पिढीला काही नावं माहीत आहे, म्हणजे इतिहासातली नावं आपल्याला माहिती आहेच, पण 1977 रोजी संतोषराव गोडे वर्धा जिल्ह्याचे खासदार झाले काँग्रेसचे, आणि त्यावेळी त्यांनी साखर कारखाना उभारला. आणि त्यावेळेला बापूरावजी देशमुख, जे सुरेश देशमुख यांचे वडील आहेत, त्यांचा सगळा सहकार क्षेत्रातला दबदबा आणि त्यानंतर पवार कुटुंबियांशी त्यांचे असलेले नातेही आपल्याला माहिती आहे. पण 1991 साली रामचंद्र घंगारे, जे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते आहेत, त्यांनी मात्र झटका दिला आणि वसंत साठे निवडणुकीमध्ये हरले. 1996 साली पुन्हा विजय मुडे हे काही पावणे 2 वर्षांसाठी, त्या काळी जे सरकार पडलं कमी अवधीचं वाजपेयींचं, त्यावेळी विजय मुडे हे खासदार होते. आज ते हयात नाही, आणि ते विधान परिषदेचेही आमदार होते. मग त्यानंतर 1988 साली काँग्रेसच्या तिकिटावर दत्ता मेघे, आज दत्ता मेघे त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले, पुन्हा खासदार झाले. तेही साल मी तुम्हाला सांगतो. तर दत्ता मेघे खासदार झाले, आणि ते नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले, तिथून ते भाजपमध्ये गेले, आणि आता ते भाजपमध्ये. त्यानंतर त्यांच्या मुलाने ही निवडणूक लढवली. असा इंटरेस्टिंग, अत्यंत वेगळा इतिहास वर्धा लोकसभेचा आहे. आणि त्या अर्थानं आम्ही वर्धा लोकसभा निवडणुकीची चर्चा ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे यांच्या सोबत करतोय. 1988 साली दत्ता मेघे खासदार झाले. 1999 ला प्रभावराव झाल्याचाही एक संदर्भ आहे, तो तुम्ही थोडं करेक्ट करून घ्याल. 2004 साली पुन्हा एकदा भाजपकडून सुरेश वाघमारे हे संसदेत गेले. 2009 साली पुन्हा एकदा दत्ता मेघे काँग्रेसचे खासदार झाले, सुरेश वाघमारे हरले. आणि नंतरच्या काळामध्ये मात्र 2014 आणि 2019 अशा सलग 2 निवडणुका काँग्रेस हरलेली आहे. आणि त्यावेळी मात्र सुरेश वाघमारे यांना तिकीट मिळालं नाही, आणि रामदास तडस यांना 2014 साली तिकीट मिळालं. 2014 साली ते त्यापूर्वी विधान परिषदेचे आमदार होते, आणि नंतर ते खासदार झाले. 2019 सालीही पुन्हा एकदा खासदार झाले, आणि 2024 साली पुन्हा तिसऱ्यांदा ते निवडणूक लढतायत. तर या निवडणुकीमध्ये असा सगळा या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आहे. याच वर्धा जिल्ह्यात पवनार, गांधी, सेवाग्राम आश्रम आहेत बापूचा, आणि वेगवेगळ्या गांधीजींच्या आणि विनोबांच्या संस्था त्यांच्या विचारांवर काम करत असतात, आणि त्याची नाळ कायम काँग्रेसशी जोडलेली असते. इतकंच नव्हे तर काँग्रेसच नव्हे, इतर पक्षांचे नेते सुद्धा सेवाग्रामला जात असतात. भलेही वैचारिक त्यांची जडणघडण वेगळी असली तरी, पण त्याही पेक्षा काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी सुद्धा सेवाग्राम आश्रमात येऊन बापूजींना अभिवादन करत असतात. असा सगळा हा काँग्रेस पक्षाचा, त्यांच्या विचारांचा, गांधी विचारांचा असा सगळा संबंध असताना आज घडीला 2024 ची निवडणूक मात्र पंजाबवर लढवली जात नाही. याची एक सल जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, काँग्रेसच्या विचारांशी जोडून घेतलेल्या 70-75 वयोगटातल्या किंवा 80 वयोगटातल्या जुन्या जाणत्या सगळ्या वृद्धांना असेलच प्रवीणजी. हो, निश्चितच. इतक्या वर्षांची जी परंपरा चालत आली आहे, हा मतदारसंघ जर एकूण आपण विचार केला, 17 पैकी 12 निवडणुका ज्या आहेत त्या काँग्रेसने जिंकल्या आहेत. आणि पंजा हे गावागावात पोहोचलेलं चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे काँग्रेसचं. आणि आता जरी आता सगळे नेते म्हणायला लागले आहे, उमेदवार स्वतः म्हणतात की मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे, 3 पक्ष आहेत.
आणि त्या 3 पक्षांचा एकत्रित उमेदवार मी आहे. मात्र तरी पण नवीन चिन्ह जे आहे तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं, ते तुतारी चिन्ह गावागावात पोहोचलेलं नाही आहे आजच्या घडीला. आणि जवळजवळ 1800 ते 1900 गावांमध्ये ते चिन्ह पोहोचवायचं आहे घराघरापर्यंत. हे एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सल आहे हे बरोबर आहे. त्यांना दुःख आहे हेही बरोबर आहे. पण त्यांचा लढा जो बीजेपी सोबत आहे, भाजपसोबत जो लढा आहे, त्या लढ्यामध्ये आता ही गोष्ट मागे पडलेली आहे, की काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही. ती महाविकास आघाडीला मिळाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमर काळे हे उमेदवार आहेत. हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर जो उमेदवार उभा आहे तो असा आहे. त्यांना आता पुढचा विचार करायचा आहे. तर हे जे मोठं आव्हान जे आहे, की इतक्या कमी कालावधीमध्ये म्हणजे 8 तारखेला उमेदवारी मागे घेण्याची तारीख आहे आणि 9 तारखेपासून प्रचार सुरू होऊन जाईल. मग 26 तारखेला मतदान होणार आहे. हा जो 15-16 दिवसांचा कालावधी मिळणार आहे, 15 दिवसांचा, या कालावधीमध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये आपण कसं पोहोचायचं याचं नियोजन करावं लागेल. एक एक चांगली गोष्ट अशी आहे, की आजपर्यंत उमेदवार जरी घोषित झालेला नसला, तरी पण इंडिया अलायन्स आणि भारत जोडो अभियानचे जे जे जाळं आहे जिल्ह्यामध्ये, त्याचं एक नाव पण मी घेऊ इच्छितो, की अविनाश काकडे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक बैठका तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत झालेल्या आहेत. अनेक ग्रुप तयार झाले आहेत, अनेक जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत आणि त्यांनी आपलं काम सुरू केलं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, की महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळो, आमचा लढा बीजेपीच्या विरुद्ध आहे. जो उमेदवार देईल तो सक्षम असावा एवढीच आमची अट आहे. आणि आता उमेदवार घोषित झाल्यानंतर त्यांनी जी पूर्वतयारी केलेली आहे, त्या तयारीला आता गती देण्याची जी आहे ती वेळ आता आलेली आहे. अगदी. मी काही आकडेवारी प्रेक्षकांसाठी सांगतो. म्हणजे 2009, 2014 आणि 2019 अशा 3 सलग जर निवडणुका आपण पाहिल्या तर आपल्याला काही फॅक्टर्स अत्यंत महत्वाचे दिसतात. 2009 साली दत्ता मेघे यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला त्यांना 45.88% मतदान झालं. म्हणजे 3,52,853. सुरेश वाघमारे हे 2004 साली खासदार होते, पण दत्ता मेघेंच्या विरोधात मात्र त्यांना हार पत्करावी लागली. याचे एक कारण असंही असेल की दत्ता मेघे हे नितीन गडकरी यांच्या अत्यंत जवळचे होते आणि ते किती जवळचे होते हे सर्वांना माहिती आहे. आणि नंतरच्या काळात ते भाजपमध्ये सुद्धा गेले आणि त्यानंतर सलग 2 वेळा जे खासदार रामदास तडस झालेले ते रामदास तडस सुद्धा हे दत्ता मेघे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले आणि म्हणून भाजपची ताकद आणि जातीय समीकरणं सगळी जुळून आली आणि ते 2दा खासदार झाले. ही बाब वेगळी आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी दोन्ही निवडणुकीमध्ये प्रचार केला. प्रचाराची सुरुवात वर्ध्यातून केली. यावेळी बीएसपीला 1,31,643 मतं अशी लक्षणीय मतं मिळाली आणि 17.11% मतदान झालं. यावेळी जर मतांची टक्केवारी जर आपण पाहिली, व्होटर टर्नआउट पाहिला आपण, तर तसा तो कमी दिसतो. पण यानंतरच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं तो वाढताना दिसला. 2014 साली रामदास तडस यांना 5,37,518 म्हणजे एकूण 53% मतदान झालं. तर सागर मेघे हे दत्ता मेघेच यांचे सुपुत्र काँग्रेसच्या तिकिटावर लढले, हरले, पण काही त्यांना कमी मतं मिळाली नाही. म्हणजे मतांमध्ये खूप फरक आहे. 3,21,735 मतं त्यांना मिळाली. साधारणतः आपल्याला असं दिसतंय की जो व्होटर टर्नआउट वाढला तो भाजपच्या दिशेने नरेंद्र मोदींच्या झंझावामध्ये तो वाढलेला आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळतो. विनिंग कॅन्डिडेटचं जे मतदान होतं ते 45%च्या आसपास होतं, पण 2014ला ते 53% झालं आणि 2019ला ते 53% राहिलं. थोडं आणखी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी बीएसपीला म्हणजे मायावतीचा जो फॅक्टर आहे तो खूप महत्वाचा दिसतो विदर्भात. आज या घडीला तो 2024च्या निवडणुकीत कदाचित दिसणार नाही, पण 90,866 मतं बीएसपीच्या उमेदवाराला मिळालेले आहे. त्यानंतर 2019ची निवडणूक या अगोदरची आपण पाहिली तर रामदास तडस यांना 5,78,364 मतं मिळाली आहे. 53.92% मतदान त्यांना झालं. त्यांच्या मतांची टक्केवारी ही साधारणतः 30,000 वाढली. चारुलता राव टोकनच्या प्रभाराव यांच्या कन्या आहे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षही होत्या वर्ध्याच्या. 3,91,173 मतदान त्यांना झालं. 36.47% आणि बीएसपीचा जो टक्का आहे तो घटत गेला. 2009ला
1,31,000, त्यानंतर 90,000 पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2014ला, आणि 2019ला 36,423 मतं मिळाली. तोपर्यंत तो भर ओसरला. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की बीएसपी फॅक्टर या निवडणुकीत राहणार नाही, कारण वंचित पक्ष निवडणुकीमध्ये आहे. आंबेडकर त्याही वेळेला पूर्वी सुद्धा आंबेडकरांचा फॅक्टर विदर्भात असायचा. प्रकाश आंबेडकर यांचा फॅक्टर विदर्भात असून देखील मायावतीच्या उमेदवारांना म्हणजे बीएसपीच्या उमेदवाराला खूप चांगली मतं मिळाली आहे. हा काळ मला असं वाटतं 2009चा. राजेंद्र वैद्य हे चंद्रपूरहून लढले होते, त्यांना 1.5 लाख मतं मिळाली होती आसपास. आणि विदर्भातल्या सर्वच मतदारसंघामध्ये बीएसपी फॅक्टर हा खूप मोठा होता आणि त्याचा फायदा भाजपला झाला, कारण ती मतं काँग्रेसची असल्यामुळे काँग्रेसला त्याचा फटका बसला, जसा प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचा मागच्या निवडणुकीमध्ये फटका बसला होता. तर हे भाजपच्या पथ्यावर पडणारी ही गोष्ट आहे. मग आता प्रवीणजी, हे सगळं आता आकडेवारी यासाठी मी तुम्हाला सांगितली की यातली मतांची टक्केवारी म्हणजे भाजपच्या विजयी उमेदवारांची मतांची टक्केवारी ही कायम जास्त राहिली आहे 2014 आणि 2019 मध्ये. पण काँग्रेसला अशाच जवळपास साधारणतः 3,21,000, 3,91,000 आणि दत्ता मेघे जेव्हा विजयी झाले होते तेव्हा 3,52,000. अर्थात प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या सुद्धा वाढते. मतदारांची संख्या वाढणं आणि मतदान केल्यानंतरची संख्या वाढणं, व्होटर टर्नआउट, हा खूप अत्यंत वेगळा विषय. हे सगळं असताना रामदास तडस यांच्या विरोधामध्ये अमर काळे किती टक्कर देऊ शकेल? रामदास तडस यांचं बलस्थान काय, त्यांचे वीक पॉइंट्स काय? रामदास तडस गेल्या 10 वर्षापासून खासदार म्हणून आहेत. अतिशय मनमिळावू, सामान्य माणूसही आलं त्याचं स्वागत करणं, छोटे मोठे कोणाचे काम असते ते करून देणं, त्याच्यानंतर कोणी कशा संदर्भातही म्हटलं, छोट्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रण दिलं तरी तिथे जाणं, म्हणजे असा संपर्क असलेला नेता आहे. इझी अवेलेबल ज्याला आपण म्हणतो, सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक खासदाराला जो निधी मिळतो तो ते कामं तर ते करावंच लागतात, ते होतातच. त्याच्या व्यतिरिक्त काही कामं, जी मोठी कामं आहेत ते करून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र एक म्हणता येईल की बेरोजगारी जी वाढलेली आहे मतदारसंघामध्ये, तर ती कमी करण्यासाठी कोणता मोठा उद्योग आणण्यामध्ये त्यांना फारसं यश मिळालेलं नाही. ते मला वाटतं सरकारचं धोरणही नसल्यामुळं तो एक खासदार काय करू शकणार एकटा, तर तो एक फटका जो आहे तो वर्धा जिल्ह्याला बसलेला आहे. पण एक छोटीशी एकूणच आठवण जर देतो, वसंत साठेंच्या काळामध्ये लॉइड्स इंडस्ट्री उभी झाली आणि मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यातल्या मुलांना रोजगार मिळाला, म्हणजे शिक्षित, अशिक्षित आणि असंघटित जो कामगार होता तो. हे बरोबर आहे? कुशल, बरोबर बरोबर बरोबर. त्यानंतर मोठा मोठा कारखाना आला नाही, मग कोणता उद्योग आलेला नाहीये. तर हे एक अपयश आहे. पण एकूणच जर आपण विचार केला तर रामदास तडसांविषयी फार नाराजी नाही, नाराजीचं वातावरण नाही. त्याच्यामुळे एंटी इन्कम्बन्सी असा विषय फारसा त्यांच्याविषयी नाहीये. पण याचा अर्थ असाही नाही की त्यांना मतदान करण्यासाठी सगळेच उत्सुक आहे बा, हा पण भाग नाहीये. दुसरीकडे असं आहे की अमर काळेंचा जो चेहरा आहे काँग्रेसमधला, तो आजवर अतिशय स्वच्छ आणि त्याला काय म्हणतो, उमदं व्यक्तिमत्व म्हणून राहिलेला आहे. त्याच्यामुळं अशा नवीन उमेदवाराला लॉन्च केलाय आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून, हा एक नवीन फ्रेश चेहरा आहे आणि मला वाटते लढत रंगतदार होईल. म्हणजे विदर्भामध्ये ज्या 2-3 लढती रंगतदार होतील, त्यातील एक लढत जी आहे ती वर्ध्याची ठरू शकते, असं मला निश्चितच वाटतं. अगदी म्हणजे राष्ट्रवादीचं जर हे युवा नेतृत्व इतक्या वर्षांपासून आपण पाहत होतो, पक्ष फुटण्याच्या पूर्वी एकतर सुरेश देशमुख आमदार होतेच आणि ते तसेही सक्रिय होते आणि त्यांचा शब्द खूप प्रमाण मानला जायचा. नंतरच्या काळामध्ये हिंगणघाटमध्ये प्राध्यापक राजू तिमांडे हेही आमदार झाले. समीर देशमुख यांनी शिवसेनेत जाऊन म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पूर्वी, पक्ष फुटण्याच्या आधी हिंगणघाट वरून सुद्धा, देवळीवरून निवडणूक लढवली होती. पण असं सगळं असताना सुद्धा आता एक अमर काळे यांच्या रूपाने एक नवं नेतृत्व, तरुण नेतृत्व वर्धा जिल्ह्यामध्ये उभं होतं. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटलाय, शिवसेना पक्षही फुटलाय. इतके पक्ष हे सगळे विखुरले गेले, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळेच वेगवेगळ्या गटातटामध्ये आणि पक्षांमध्ये विखुरले गेलेले आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्ही मला सांगितलंच, पण मला एक सांगा की भाजपमध्ये रामदास तडस यांना तिकीट देण्यापूर्वी काही गटतट होते का, किंवा यावेळी तडस यांना निवडून आणण्यासाठी म्हणून सर्वच नेते प्रयत्न करतील, की तिथेही काही नाराजी आहे काही नेत्यांमध्ये? नाही, नाराजी निश्चितच होती. म्हणजे रामदास तडस हे तिसऱ्यांदा उमेदवार बनतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यासोबतच माजी आमदार सुरेश वाघमारे,
आमदार रामदास आंबटकर, ही नावं जी आहेत ती सातत्याने पुढे येत होती, चर्चेत येत होती. मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं सुद्धा नाव आलेलं होतं. म्हणजे 3 नावं रामदास तडस यांच्या ऐवजी यांना बाजूला ठेवलं, 3 नावं आणखी होती जी चर्चेमध्ये होती आणि शेवटपर्यंत उत्सुकता होती की उमेदवारी कोणाला मिळेल. पण शेवटी ती रामदास तडस यांना मिळाली. पक्षामध्ये नाराजी नाही असं नाही, पण भाजपमध्ये एक आहे की संघटन सर्वोच्च असल्यामुळं नेत्यांना दुय्यम स्थान दिलं जातं आणि संघटनेला प्रथम स्थान दिलं जातं. त्याच्यामुळे नाराज जे लोक आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्याला आले, त्यांच्याशी बोलले आणि चर्चा झाली. त्याच्यामधून मला वाटतं की त्यांनी त्यांचा बंडोबांचा जो आहे तो खंडोबा केलेला आहे. त्याच्यामुळं फार त्रास होईल असं मला वाटत नाही रामदास तडस यांना पक्षांतर्गत. खूप धन्यवाद प्रवीणजी, अत्यंत विस्तारानं आपल्याला चर्चा करता आली, तुम्ही तुमची मतही मांडली आणि या निमित्तानं वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे खासदार रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे अमर काळे हे मैदानात उभे ठाकलेले आहेत. कोण जिंकणार कोण हरणार यावर आता लक्ष लोकांचं राहणार आहे. खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कळवा कमेंट बॉक्स मध्ये आणि आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मॅक्स महाराष्ट्र डिजिटल तर ते अवश्य करा.